श्री क्षेत्र देहू ही एक पवित्र भूमी आहे आणि ही पवित्र भूमी या ठिकाणी भक्ती शक्तीचं प्रतीक म्हणून आपण या देहू नगरीला पाहतो। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबा आणि तुकोबा आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या या ठिकाणी जी क्रांती घडली, स्वराज्याची स्थापनेला जी सुरुवात झाली ह्या मावळ खोऱ्यातून झाली आणि त्या मावळ खोऱ्यातून संत श्रेष्ठ तुकोबा महाराज छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी गुरुवर्य म्हणून होते आणि जे छत्रपती शिवरायांची जी मावळे होती तेच खऱ्या अर्थाने आपल्या तुकोबांची वारकरी होते आणि तेच नंतर मावळे म्हणून त्या ठिकाणी झाले आणि त्यांनी हे स्वराज्य राखण्याचं काम केलं। या भूमीमधून आम्ही ही आज या ठिकाणी मोहिमेची सुरुवात केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही जी आपला मावळा या संघटनेच्या वतीने आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे। त्या मोहिमेमध्ये आम्ही एक क्रायटेरिया ठरवलेला आहे। ज्या दिवशी आम्ही त्या मोहिमेवर जातो आणि मोहिमेला सुरुवात केल्यानंतर आम्ही राजकीय स्टेटमेंट करत नाही, त्यामुळं हे राजकीय स्टेटमेंट तुम्हाला संध्याकाळी केलं जाईल। मी आत्तापर्यंत गडांवरती आपला मावळाच्या वतीनं ही गडसंवर्धन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम आम्ही गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरुवात केली। खरं तर या मोहिमेचा उद्देश असा आहे, जी काही तरुणाई आपल्या देशामधली आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे एक आदर्श आहेत। जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, त्यांच्या विचारानं अभ्यास केला जातो, त्यांच्यापासून प्रेरणा घेतली जाते। आज आपण पाहिलं तर या महाराष्ट्रातील गडकिल्ले हे छत्रपती शिवरायांची जिवंत स्मारकं आहेत। या गडकिल्ल्यांची जी काही अवस्था झालेली आहे ती बऱ्याच ठिकाणी अतिशय केविलवाणी अशी झालेली आहे। आज आपण पाहतो की जगामध्ये अगदी पाश्चात्य लोक असं म्हणतात की छत्रपती शिवरायांसारखा लोकोत्तर युगपुरुष राजा जर आमच्या युरोप खंडामध्ये जन्माला आला असताना तर आम्ही आमच्या मुलांना हॅरी पॉटर्स आणि स्पायडरमॅनच्या कथा सांगितल्या नसत्या, तर आमच्या मुलांना आम्ही शिवचरित्रच सांगितलं असतं, एवढं ते महान आहे। मग या शिवाजी महाराजांच्या विचाराशी ही जी काही तरुणाईची नाळ त्या ठिकाणी जोडली जावी म्हणून या देशातील एक कार्यतत्पर असे खासदार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मी नेहमी सांगितलं की देशाच्या लोकसभेमध्ये 790 खासदार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, पण एकाही खासदाराच्या मनामध्ये या 75 वर्षामध्ये अशी कल्पना आली नाही की आपण शिवछत्रपतींचे जे काही गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे। आज पर्यावरणाची आपण अवस्था पाहतो, तुकोबारायाने असं लिहिलं होतं, ज्ञानेश्वर माऊली पण असं लिहितात की नगरेची रचावे, जलाशये निर्मावे, महावने लावावे नानाविध। तर तुकोबाराय असं म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवावी। हा जो काही संदेश आहे हा शिवाजी महाराजांनी आदर्श मानून त्या ठिकाणी रयतेचं स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्या रयतेचं कल्याणकारी स्वराज्य हे जगाला मार्गदर्शक ठरलं। आणि शिवराय आणि जगद्गुरू तुकोबाराय यांचं खरं नातं तर गुरु शिष्याचं नातं आहे आणि काल जगद्गुरू तुकोबारायांचा 375वा जन्मोत्सव सोहळा या देहूनगरीत संपन्न झाला। म्हणून ही शक्तिभक्ती मोहीम खऱ्या अर्थानं शक्तीचं आणि भक्तीचा एक मिलाप म्हणून आपला मावळाची ही मोहीम आज या देहूनगरीमध्ये आपण घेतली आणि आपण पाहतोय की स्वच्छता मोहीम चालू आहे। बाकडे, कचरापेटी, त्याला डस्टबिन आपण म्हणूयात ठेवल्यात। गडकिल्ल्यावर तर आम्ही सौर लाईट असेल, विजेचे दिवे असेल आणि वृक्षारोपण असे उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवतोय। उद्देश एकच आहे की या तरुणाईच्या मनामध्ये शिवविचार कुठंतरी रुंजी घालावा आणि छत्रपती शिवरायांनी जे काही आदर्श राज्यकारभार केला, एक आदर्श मावळे घडवले, ते मावळे पुन्हा एकदा उभे राहावेत आणि या मातृभूमीच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर राहावेत, हाच या मोहिमेचा उद्देश आहे। देहूत आल्यानंतर नेहमी देहू हा एक आमच्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहे। कारण जगद्गुरू तुकोबारायांचा जो संकल्प आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले आणि तोच साधू ओळखावन देव तेथेची मानावा। तुकोबाराय हे मानवतेची सेवा करणारे संत होते। माणसाला त्यांनी सर्वात मोठं त्यापण दिलेलं आहे
आणि माणसामध्येच देव पाहिला पाहिजे, रंजला गांजलेल्यांची सेवा केली पाहिजे, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. तुकोबाराय खऱ्या अर्थानं विद्रोही संत आहेत. त्यांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केलेला आहे आणि जे काही चुकीच्या परंपरा आहेत, जे काही चुकीच्या प्रथा आहेत, त्याला विरोध करून त्या ठिकाणी नव समाज निर्मितीसाठी फार मोठं योगदान जगद्गुरू तुकोबाराय यांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांच्याच विचारांचे पाईक आहोत. म्हणून देहूमध्ये आल्यानंतर आम्हाला नेहमी एक नवीन जगण्याची आणि जगवण्याची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. म्हणून वारंवार आम्ही देहूमध्ये येतो. मी प्राध्यापक सीताराम काकडे, आपला मावळा या सामाजिक संघटनेचा राज्याचा सचिव म्हणून काम करतो आणि सर्व माझे सहकारी या मोहिमेमध्ये सहभागी होतात. म्हणून ही मोहीम दरवेळी यशस्वी होते. त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो.